वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्दं प्रभाते करदर्शनम् समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे। श्रीगणेशाय नमः। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासस्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठे नरः न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिं करं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वां गणेशस्य प्रसादतः। ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? तर हा व्हिडिओ आहे नरक चतुर्दशीच्या दिवशीचा, म्हणजेच अभ्यंग स्नान. अर्थातच अभ्यंग स्नानच्या दिवशी आपण सगळे लवकर उठतो आणि घरातल्या सगळ्या मोठ्या मंडळींना आपण आंघोळ घालतो. म्हणजे जे पुरुष आहेत त्या सगळ्यांना आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी आंघोळ घालतो. तर सकाळच्या वेळेला म्हणजे पहाटे सूर्योदयाच्या अगोदर ही आंघोळ असते, ज्यामध्ये आपण म्हणजे पहिली आंघोळ असं म्हटलं जातं. तर त्यासोबतच आपल्या देवांची देखील अभ्यंग स्नान मी केलेलं आहे. देवांना अभ्यंग स्नान घालण्यासाठी मी छान असं उटणं बनवलं होतं, जे की दही आणि बेसन पीठ याच्यापासून बनवलं होतं. तर आपण फेस पॅक जसं बनवतो तसंच दही, बेसन पीठ आणि थोडंसं दूध, मध आणि हळद असं मिक्स करून देवांना छान असं उटण्याने आंघोळ घातली. त्यानंतर पंचामृत घेतलं, दही, दूध, तूप, साखर आणि मध असं मिक्स करून. तर आधी उटण्याने म्हणजेच ते मी बनवलेलं जे उटणं आहे ते बेसनचं आणि त्यानंतर पंचामृत असं सगळ्या देवांना छान अशी आंघोळ घातली, म्हणजेच देवांचं अभ्यंग स्नान झालं. तर ते दही आणि जे बेसन होतं त्यामुळे देव इतके छान असे मस्त दिसत होते की म्हणजे खूप चमकत होते दह्यामुळे, आणि त्यामुळे एकदम छान अशी चकाकी आली होती. तर आपण असे एरवी देखील म्हणजे देवांचं जेव्हा आपण पंचामृतानं वगैरे अभिषेक करतो ना, तर त्यावेळेला बेसन आणि दही मिक्स करून त्याआधी जर आपण देवांना आंघोळ घातली तर खूप छान असं देवांचं रूप खुलून येतं. तर मी हे बऱ्याच वेळा करते आणि मग अभ्यंग स्नानच्या दिवशी थोडंसं त्याच्यामध्ये अत्तर देखील टाकलं आणि गुलाबजल. तर अशी छान अशी देवांची एक एक देवांना आंघोळ घातली आणि स्थापना केली देवघरामध्ये. आणि त्यानंतर जे आपण गंध, अक्षदा, फूल वाहतो त्याची पूर्ण पूजा केली. तर अशी माझी देवांची अभ्यंग स्नानची पूर्ण पूजा झाली, म्हणजेच अभ्यंग स्नान झालं. त्यानंतर
आमच्या इथे अभ्यंग स्नान झाल्याच्या नंतर एक प्रथा आहे जी म्हणजे गोड आणि तिखट पुऱ्या बनवायच्या. मग ते पालकच्या वगैरे किंवा कोथिंबीर धने वगैरे टाकून आपण जशा तिखट पुऱ्या बनवतो म्हणजे मिरची वगैरे टाकून मिक्सरमधून, तशावाल्या तिखट पुऱ्या आणि गोड म्हणजे जे गुळाच्या कापण्या असतात त्या गोड पुऱ्या. तर असे 2 प्रकार केले जातात. आणि जो फराळ असतो आपला दिवाळीचा, मग जे काही पदार्थ बनवलेले असतात आतापर्यंत ते, आणि ते गरम पदार्थ म्हणजे तिखट गोड पुऱ्या आणि दही, असं एक आमचं हे असतं. म्हणजे दरच वर्षी आम्ही हे करतो. किंवा बऱ्याचशा ह्या भागामध्ये आमच्या इकडच्या बरेचसे हेच करतात अभ्यंग स्नानच्या दिवशी. तर त्यानंतर ते सगळं केलं आणि जे फराळ आपला जो बनवलेला असतो तो त्याच्यासोबत नाश्त्यासोबत वाढला जातो. तर फराळाचं मी आतापर्यंत काही केलेलं नाही आहे, पण मी आज माझा पहिला पदार्थ बनवणार आहे, जो की मी तुमच्यासोबत शेवटीला व्हिडिओच्या शेअर पण करणार आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलाने पण खूप मला मदत केली, जे की त्याच्या आवडीचा पदार्थ आहे शंकरपाळे. तेव्हा त्याच्यापासून आपण सुरुवात केली दिवाळीच्या फराळाला. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरय नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरय नमः. देवांची स्थापना झाल्याच्या नंतरनं हळद कुंकू अक्षता वाहिल्या. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांना कुंकू लावतो. तर जे पुरुष देवता आहे त्यांना आपण फक्त कुंकू लावतो आणि जे स्त्री देवता आहे त्यांना हळद आणि कुंकू असं लावतो. आणि त्यासोबतच स्वामींना तर सगळ्यांना माहितीच आहे की अष्टगंध लावला जातो. त्यासोबतच आपण जे आपल्या देवघरामध्ये जी घंटी असते त्याच्यावरती, म्हणजे मोठी घंटी असेल तर त्याच्यावरती जो हनुमानाची मूर्ती आहे ती आपल्याला स्पष्ट दिसते, तर त्याला देखील मी ते अष्टगंधच लावणार आहे. आणि त्याच्यानंतर साईबाबांचं माझ्याकडे जे 2 फोटो आहेत त्यांना देखील आपण अष्टगंधच लावतो. तर असं मी सांगते फक्त की म्हणजे चुकून पण काही जण काय करतात की महादेवांच्या मूर्तीवरती हळद कुंकू, परत जे आपण नाही करायला पाहिजे ते चुकून गोष्टी होतात आपल्याकडून, स्वामींना कुंकू. तर जे स्पेसिफिक गोष्टी आहेत ना, की ज्या देवांसाठी जे आपल्याला हवंच असतं, जसं की झेंडूचं फूल आपण महादेवांना वाहत नाही, त्यानंतर तुळस जी असते ती आपण गणपती बाप्पांना वाहत नाही. तर असे छोटे छोटे नियम असतात देवपूजेमधले, जे की बऱ्याच जणांना माहिती नसतात, त्यामुळे चुका होतात. तर असे आपण छोटे छोटे नियम जे आहेत ते पाळलेच पाहिजेत असं मला वाटतं. त्यानंतर आपण जो काही जेवणाचं म्हणजे जेवण आपण बनवतो स्वयंपाकघरामध्ये, ते कधीही न उष्ट करता आपण देवांना दाखवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरच तो म्हणजे तो एक प्रसाद समान असतो, की आपण जे काही देवपूजे म्हणजे झाल्याच्या नंतरनं फक्त साखर किंवा दूध ठेवणं, हे रोज रोज देवांना तेच नैवेद्य दाखवण्यापेक्षा असं जे आपण रोज बनवतो स्वयंपाक, रोजचा आपण बनवतोच काही ना काहीतरी, चपाती भाजी भात वरण जे काय असेल ते, तर ते आपण मनोभावे देवांना तेच दाखवलं पाहिजे. दाखवताना पाण्याचं एक चौकोन भरीव केला पाहिजे, त्याच्यावरती आपण ताट ठेवून तुळशीपत्र ठेवून मग ते दाखवलं पाहिजे. असे छोटेसे नियम आहेत देवपूजेमधले. त्यानंतर आम्ही संध्याकाळी शंकरपाळे बनवले. शंकरपाळे बनवताना आलोक पण येऊन बसला होता शंकरपाळे बनवायची म्हणून, आणि छान असा आम्ही एन्जॉय केला. एन्जॉय करत करत पहिला दिवाळीचा फराळ म्हणजे शंकरपाळे तयार झाले आमचे. तर मी इथे रवा आणि मैदा मिक्स केलेला आहे आणि त्यासोबतच पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये तुपाचं मोहन घातलं, मिक्स करून घेतलं सगळं. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून, काही जण दूध पण टाकतात, मी इथे पाणी वापरलेलं आहे. आणि फक्त एवढंच की दूध टाकल्यानंतर थोडंसं पांढरट होतात, म्हणजे पांढऱ्या कलरचे होतात, आणि पाणी टाकल्यानंतर थोडंसं म्हणजे गव्हासारख्या कलरचे होतात. तर मी ते पाणी टाकूनच केलेले आहेत आणि त्यांना छान मळून घेतलं. आणि त्यानंतर
जे आपलं शंकरपाळ्याचं लाटणं असतं त्याने लाटून तळून घेतले छान. तर शंकरपाळे आमचे तयार झाले. त्यानंतर आलोकने गणपती बाप्पांना दाखवले आणि म्हटलं गरम गरम आहे तोपर्यंत छान खावा, छान लागतात. तर त्याने गरम गरम मस्त एन्जॉय केले. तर असा आमचा दिवाळीचा पहिला फराळ तयार झाला. तर हा व्हिडिओ बराचसा उशिरा येतोय, त्याबद्दल सॉरी, कारण की एडिटिंगसाठी मला टाईम नाही भेटला. तर असेच आणखीन व्हिडिओ आहेत जे की लक्ष्मीपूजनचा आहे. तर स्टे कनेक्टेड अँड थँक्यू फॉर वॉचिंग. तर देवांचा अभ्यंग स्नानचा व्हिडिओ कसा झाला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया. मला ते वाचायला फार आवडेल. आणि तसेच तुम्हाला व्हिडिओ असेच आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॅपी दिवाळी टू ऑल.